न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अकोले तालुक्यातील गणोरे येथे अंबिका माता देवस्थान ट्रस्टच्या नवीन विश्वस्तांची नियुक्ती। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली अंबिका माता देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्ती प्रक्रियेस अखेर मूर्त स्वरूप मिळाले असून अहिल्यानगर येथील धर्मादाय उपायुक्त कार्यालयात पार पडलेल्या मुलाखतीनंतर नवीन विश्वस्तांची निवड करण्यात आली। अंबिका माता देवस्थान ट्रस्टसाठी एकूण 79 अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी 76 उमेदवारांनी प्रत्यक्ष हजेरी लावून मुलाखतीला सामोरे गेलेत। प्राप्त हरकतींचा सविस्तर विचार करून धर्मादाय आयुक्तांनी 5 ऑगस्ट रोजी आदेश काढत पुढील 15 दिवसांची विश्वस्त पदाची नियुक्ती केली। नियुक्त करण्यात आलेल्या ट्रस्ट सदस्यांची नावे याप्रमाणे आहेत: दिनकर शंकर दातीर, अनिल किसन आंब्रे, राजेंद्र दादा आंब्रे, सुनीता विष्णू आहेर, छाया विजय कुमार आहेर, शांताराम शिवराम दातीर, दिलीप दादाभाऊ पवार, प्रकाश बाळासाहेब भालेराव, पांडुरंग विष्णू खतोडे, राजेंद्र संपत आंब्रे, संदीप रावसाहेब आंब्रे, नवनाथ धोंडीबा दातीर, सोमनाथ अशोक आहेर, किरण शिवाजी आहेर, निलेश रामहरी आंब्रे या सर्व नव्याने नियुक्त सदस्यांचा दत्त मंदिरापासून हनुमान मंदिर आणि बाजारातील अंबिका माता मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर सर्व सदस्यांनी अंबिका मातेचे दर्शन घेत भक्तिभाव व्यक्त केला। यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। प्रमुख मान्यवरांमध्ये अध्यक्ष रामूशेठ दातीर, उपाध्यक्ष दत्तू आंब्रे, सहकारी संस्थांचे चेअरमन अशोक आहेर, भाऊ पाटील आंब्रे, भगवान खतोडे, अंबादास दातीर, डॉक्टर सचिन दातीर, रामदास आंब्रे, बारकू फिटर, बाळू शिंदे, केबी आंब्रे, सुनील गंगाधर आहेर, निवृत्ती आंब्रे, अण्णासाहेब दातीर, भाऊसाहेब चव्हाण, निवृत्ती घोसाळे बाबा आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी राजेंद्र आंब्रे, अकोले।